नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता मी जाणार आहे तराळ येथील गाडीवाडीमध्ये आणि त्या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आहे आणि सालावतप्रमाणे त्यांची महापूजेचा कार्यक्रमसुद्धा आहे. आणि त्या ठिकाणी ना एक तिथले स्थानिक कलाकार, एक स्थानिक युवक जे पुट्ट्यापासून वेगवेगळे ना गाड्या बनवतात. मी मागच्या वेळी त्यांचा एक छोटा व्हिडिओ बनवला होता. तर आता त्यांनी थोडं काही त्यांची ज्या गाड्यांचं प्रदर्शन आहे ते त्या ठिकाणी मांडलं आहे. तर आपण त्यांनासुद्धा भेटणार आहोत, जेणेकरून त्यांची पुट्ट्यापासून कशाप्रकारे गाड्या बनवतात ते तुम्हाला दाखवतो आणि त्यांचा पूजेचा कार्यक्रम पण आपण बघूया. तर आता मी चाललो आहे तराळे गाडीवाडी या ठिकाणी. तराळे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे आपण जाऊन या कार्यक्रमाचा आणि या छोट्याशा ज्या प्रदर्शनाचा आनंद घेऊया. द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला, तो दूत नगरात गेला व साधूया नगरात वळाले आहेत असे दूतांचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुमाईच्या बाईने मुलीला सत्यनारायणाची पूजा करायचे सांगितले व आपण लवकर दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असे भूमीवर पडली. उडालेली नौका दुःखी झालेली आपली कन्या पाहून बैलाबी संताकरणाने नावड्या स्वहा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला. नंतर ती लीलावती आपल्या कन्येची अवस्था पाहून दुःखी झाली, आक्रोश करू लागली. नंतर तिने मुलीला घोडा घेतले, म्हणू लागली. इतक्यात पती नाही झाल्याने कलावतीने पतीच्या बंदुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक आणि हार्यसह मुलीने अशा प्रकारे चरित्र पाहून अभिषोकाने संतप्त झाला. सत्यनारायणाने नौकाने ही केली असेल, कारण त्याच्या मायेने मुक्त झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधूपणे माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करेन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला तराळे येथील गाडीवाडीमध्ये आणि हे सगळे आपण जे ट्रक बघतोय ना ते पुट्ट्यापासून बनवले आहेत. इकडे काही ठराविक ट्रक आहेत, पण अजून खूप सारे ट्रक आहेत आणि हे ट्रक बनवणारे कलाकार आपल्याबरोबर आहेत. तुम्ही बनवलं नाही? नाव काय? तन्मय सुभाष गाडी. तन्मय सुभाष गाडी. अरे अजून किती गाड्या बनवल्या? अजून 25-30 आहे. आपण मागे व्हिडिओ बनवला होता तेव्हा किती गाड्या होत्या तुमच्या? तेव्हा पण 15-20 होत्या. मग आता किती वाढवले त्याच्यानंतर? हो, त्याच्यानंतर अजून 10-15 वाढवले. 10-15 वाढवले. आता एक गाडी ही हा ट्रक बनवायला किती दिवस दिले? हा बनवायला मला 6 दिवस गेले. 6 दिवस. तर अशा प्रकारे ते पूर्ण याचंच आहे ना, म्हणजे पूर्ण पुट्टा आहे. अशा प्रकारे आपल्या कोकणातले कलाकार. आणि तो नंबर सांग, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल का असे बनवून घ्यायचं असेल तर? 70-83-24-08-62. 70-83-24-08-62. या नंबरवर याला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर असे सॅम्पल पीस बनवायचे असतील बनवतो. 5 ते 7 दिवसात हे बनवले आणि छोटे छोटे गाड्या पण बनवल्या आहेत आणि याच्यात छोट्या गाड्या पण आहेत आणि घरी त्याच्या अजूनही आहेत. इथे पूजा आहे, त्यामुळे पूजेच्या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहे. त्यांची वाडीची पूजा आहे आता आणि या पूजेच्या बाहेर त्यांनी आपल्या गाड्यांचं प्रदर्शन केलेलं आहे. आणि आता शिक्षण काय?
शिक्षण ITI करत आहे. ITI ITI वेळ करतो काढून ना? ITI वेळ काढून 2 तास हां. हॉटेल प्लस सांभाळून मी गाड्या बनवतो. ओके, तर अशा प्रकारे छंद जोपासणारा हा आपला कोकणातला कलाकार. बरं, धन्यवाद. धन्यवाद. अशा प्रकारे मस्त बनवले सगळं पुट्ट्याचे. आणि इकडे महाप्रसाद चालू आहे. किती लोकांचा महाप्रसाद बनवला? हां किती लोकांचा जेवण? जेवण हां, जेवण नाही प्रसाद आहे. नाही कुठलं जेवण पण किती? तरी जेवण 1200 आहे ना. इकडे प्रसाद बनतो. भाऊक वाढला या बरोबर हो आहे ना तुका वाढला ह्या बरोबर आपण बसलो बसलो उपास करू, मग बरोबर इकडे महाप्रसाद चालू आहे आता.